हेच मी मगासपासून म्हणत होतो, फेकलेले बॉल उडू शकतात आणि सुजित यांनी करून दाखवलंय ते. बॉल फेकला, बॉलचं पॅकेट फुटला. दोन्ही संघांना विशेष सूचना असणार आहे आणि थोडं सहकार्य करायचं आहे. कमिटी कोणती बाहेरची नाही आहे, आपल्याच घरातली कमिटी आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विशेष सूचना, पुढच्या 15 मिनिटांमध्ये 3-3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. प्रत्येक इनिंगसाठी 15 मिनिटं दिली जातील. टाईम तुमचा स्टार्ट होतोय. फिल्डिंग सजवायचे, सजवा फटाफट. टाइम स्टार्ट होतो यानंतर. 5:20 झालेली आहेत. रोहन पुढच्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत. पंच पटापट ताबा घ्या प्लीज, थोडं सहकार्य करा. काळोख होतोय, आपल्याकडे रोषणाईची व्यवस्था केलेली नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर आवरायचं आहे सगळं. संघासाठी पहिलं वैयक्तिक, पहिलं असं काय संघासाठी पहिलं वैयक्तिक षटक, संघासाठी पहिलं व वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे ते बाबर. 1 चेंडू 1 धाव झालेली आहे. दुसऱ्या चेंडूत पाहूया काय करतायत. अवांतर धावेत भर झालेली आहे. पंचाने अवांतर असं घोषित केलेलं आहे. 1 चेंडू 2 धावा. सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न कार्पेटच्या दिशेने. 1 धावा धावून घेण्यात यशस्वी झालेले आहेत ते फलंदाज संतोष. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 3. बाबर हे सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसत आहेत. संघासाठी सुंदर असं प्रदर्शन बाबर यांच्याकडनं होत आहे. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न अयशस्वी. कदाचित फिल्डर त्याच्या खाली येतोय आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि कॅच सुटलेली आहे. इथे कॅच सुटलेली आहे. कॅच सोडणारे आहेत ते आधी. 3 चेंडू 3 षटकार ज्यांनी ठोठावले होते तोच तो फलंदाज होता, तोच तो खेळाडू आहे. दोन्ही फलंदाजाचा प्रयत्न मात्र हाच आहे की प्रत्येक बॉल आम्ही सीमारेषे बाहेर पाठवू, पण ते अयशस्वी ठरत आहेत कारण त्यांच्या समोर उभा आहे तो बाबर सारखा तेज तर्रार गोलंदाज. बाबर सुंदर. पुन्हा एकदा झेलबाद होण्याची संधी. चेंडू खाली फिल्डर येतो आणि बाद झालेला आहे. अडल्या रोहित कांबळे. अभी रोहित फलंदाज कोण आहे? विराज. फलंदाज कोण आहे तो? सनी चारी. 1 धाव काढून नॉन स्ट्राईक वर आले आहेत. ओव्हरची समाप्ती झाली आहे. इथे स्ट्राईक वर आहेत ते संतोष. पता नाही. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाज ओके. पाहूया आता करण काय करतात. 1 चेंडूत 1 धावा दिली आहे. संघासाठी यशस्वी असं षटक घेऊन आले आहेत का? सुंदर अशी रफ्तारनी गोलंदाजी करतायत पण प्रयत्न यशस्वी. बॅट्समननी बॉल टोलावलेला आहे. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले आहेत ते दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 9.
पुन्हा एकदा तोच प्रयत्न चारी यांच्याकडून दिसतोय की प्रत्येक बॉल मी सीमारेषेच्या बाहेर पाठवीन, त्यात अयशस्वी ठरतायत. करण हा सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. लीडिंग एज लागली, तू तू मे दोघांच्या मधनं बॉल गेला निघून. तिसरा बॉल पे एक आहे. हा दोन धावा धावून घेतलेल्या आहेत. 4 बॉल 12. 4 बॉल 4. तीन भागा घ्या. 3 भागा. ओके सॉरी. हाँ अभी का 3 है. 13 झाली आहे धाव संख्या. पंच निर्णय द्यायचा आहे. बॉल डॉट आहे ना आताचा. ओके डॉट बॉल आहे. नाही पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकलेला आहे. सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन करण ओव्हरथ्रोच्या स्वरूपात रन देतील का पंच. पंचांनी निर्णय दिलेला आहे हो म्हणून. आता शेवटच्या चेंडूवर एक धाव धावून घेण्यात यशस्वी झालेत ते दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली आहे ती 14. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 14. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाज कोण आहे. गोलंदाज इम्रान हाशमी. क्या है डॉट बॉल क्या हाँ तू फिर क्या किया. सुंदर असा टोलावलेला चेंडू. क्षेत्ररक्षण त्याच्या खाली. बाबर पण फिरता फिरता झालाय बाबरचा. बाबरला समजलंच नाहीये बॉल कुठे आणि कुठे चाललोय म्हणून. 1 बॉल 16. 4453. तिसऱ्या चेंडूच्या पहिल्या षटकात चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16. लेग दिशेने टोलावलेला चेंडू. धावून घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज बॅक टू बॅक धावतायत. 1 रन पूर्ण. 2 रन पूर्ण. तिसरी ही रन पूर्ण होईल का. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये संतोष आणि 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सुंदर रनिंग द बिटवीन. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 19. 19 आफ्टर 2 बॉल. नहीं तुमको लो, तू लेना मैं ले रहा हूं. सुंदर असा टोलावलाय. गचाळ असं क्षेत्ररक्षण. बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 23. 3 बॉल 23. 3 चेंडू राहिलेत. पाहूया रोहित कांबळी आपल्या संघासाठी काय करतायत ते. षटकार. पंचांनी निर्णय दिलाय षटकार. सुंदर असं टोलवलेला चेंडू षटकारासाठी. चार चेंडू झालेत. शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. 4 चेंडू पूर्ण झालेत. शेवटचे 2 चेंडू. अवांतर असं घोषित केलेल्या अंपायरने आताच्या टाकलेल्या बॉलला. धावसंख्येत झाली आहे भर.
धावसंख्या वाढली आहे 1 धावसंख्या झाली आहे ती 30. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 30. प्रयत्न खूप सुंदर होता पण अयशस्वी ठरला है तो रोहित कामली. खेतान पंखा चला रहा है, हवा नहीं आ रहा है. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा इम्रानला टोलावण्याचा प्रयत्न, टोलावलेला आहे कार्पेटच्या दिशेने. धावून 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरा यशस्वी ठरलेला आहे. 2 धावा धावण्यात यशस्वी ठरले आहेत ते दोन्ही फलंदाज. पंच शेवटचे 2 रन आहेत ना आताचे 2. धन्यवाद. 32 धावा झाल्या आहेत. 33 धावांचं आव्हान असेल त्या संघासमोर, रायझिंग स्टार समोर. कमिटीने चायची व्यवस्था केलेली आहे. सर्व खेळाडूंना व सहकार्यांना विशेष सूचना आहे. चायची व्यवस्था केलेली आहे. चाय आलेली आहे, जरा आपापली चहा घ्यावी प्लीज. दोन्ही पंचांसाठी चाय अरेंज करायची आहे. पंच तुम्ही जागा सोडायची नाही आहे, तुमची चाय तुमच्या जागेवर येईल. धन्यवाद. रोहन 11 संघातील बाकीचे खेळाडू, 2 बॅट्समन सोडून बाकीच्या खेळाडूंनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण बाहेर यायचंय, ग्राउंडच्या बाहेर. रायझिंग स्टारचा कर्णधार यतीन यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पुढच्या 15 मिनिटांमध्ये तिन्ही गोलंदाजाच्या ओव्हर संपल्या पाहिजे. हा, पंचांसाठी अरेंजमेंट होते. 2 मिनिटं पाठवतो कोणाला तरी, एका ओव्हरच्या समाप्ती बरोबर लगेच पाठवतो. रहमान भाई स्ट्राइक वर आले ते बाबर. कदाचित हाताला तेल लावतायत ते डाबरचा. नॉन स्ट्राइक वर आहे ते रोहन. सुंदर असा टोलावलेला चेंडू कार्पेटच्या दिशेने. 1 धाव धावून पूर्ण घेतली. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत. एका धावेतच समाधान मानावं लागलंय दोन्ही फलंदाजांना. राहुलिया यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. राहुल. दुसरा चेंडू. रोहित टॉस उडाने कोण आहे आता. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना निर्धाव असा चेंडू फेकण्यात यशस्वी ठरले ते गोलंदाज. रोहनवर भारी पडतोय. ज्या गोलंदाजाला ठोठावण्याचा प्रयत्न केला होता बाबरनी, त्याच गोलंदाजासमोर रोहन अयशस्वी ठरतायत. सुंदर असा टोलावलेला चेंडू षटकाराच्या दिशेने आणि 6 धावांची भर होईल ती संघाच्या धावसंख्येमध्ये. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. सुंदर असा क्षेत्ररक्षण करताना पॉइंटच्या इथे धावचीत होण्याची संधी होती, पण फलंदाज पुन्हा एकदा परत ग्राउंडवर पोहोचलेला आहे. हा, डॉट चेंडू आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7. रहमान भाई चायची व्यवस्था करायची पंचांसाठी. रहमान भाई चाय देना भाई. अरे वो पंच को चाय देना यार, वो लोग बाहर आएंगे नहीं तो. किसी को भेजना लड़के लोगों को यार. ये अभी का क्या था. डॉट 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 चेंडू आहे. पुन्हा एकदा 5वा चेंडू निर्धाव झालेला आहे. सुंदर असा प्रयत्न. टोलावलेला षटकाराच्या दिशेने 6 धावांची अजून पुन्हा एकदा भर करताना रोहन. रोहन 11 या संघाचे मालक रोहन आपल्या
संघासाठी धावा कुटण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी ठरतात ते रोहन. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. नीरज झा. थोड़ा इधर किधर बैठो ना, नहीं तो ये साला ढापने को दिखेगा नहीं. स्वप्नील एसके बंटी. सुंदर असा चेंडू होता पण त्याला टोलावलाय षटकाराच्या दिशेने आणि धाव संख्येत झाली आहे ती 6. नीरज यांना पहिल्याच चेंडूवर षटकार ठोठवलाय तो बाबर यांनी. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करताना बाबर. सुंदर. तू एक तर मी एक, तुझ्यापेक्षा मी सरस आहे की माझ्यापेक्षा तू सरस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न नीरज इथे करतायत. बाबर या चेंडूवर अयशस्वी ठरले. डॉट चेंडू गेलाय. तू 6 मारला, मी डॉट केला. पुढच्या बॉलला मी तुझा विकेटही घेऊ शकतो हे सांगताना नीरज. 22 नंबर एक्सप्रेस. पुन्हा एकदा पंचांनी निर्णय द्यायचा आहे. डॉट चेंडू आहे आताचा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 19. नीरज यांनी एका चेंडूनंतर पुढचे 2 चेंडू सुंदर असे टाकले आणि निर्धाव केलेले आहेत. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न बाबर यांचा. कदाचित बॅटची कडा न घेता लेग बाईसच्या स्वरूपातील धावा असतील. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 20. नीरज यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देताना 2 चेंडू निर्धाव केले. त्याच्यानंतर हा 1 धाव देऊन 5वा चेंडू घेऊन येत आहेत संघासाठी. सुंदर असा प्रयत्न. शॉर्ट बॉल रोहन यांना समजलेला नाहीये आणि धाव निर्धाव झालेला आहे. उर्वी 27 संघ चे कप्तान. सुंदर असा षटकार मारलेला आहे. बॉल दिसनासा झालेला आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 26. उर्वी 27 आणि बालउद्यान पॅन्थर्स यांमध्ये होणारा पुढील सामना. नाणेफेकीसाठी कमिटी अध्यक्ष रहमान यांनी टॉस उडवून घ्यायचा आहे. संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येत आहेत ते रोहित कांबली. कितना चाहिए? 6 चेंडूंमध्ये 7 रनांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. पाहूया रोहित आपल्या संघासाठी काय करू शकतायत का हे. बंटी बालउद्यान पॅन्थर्स संघाला विनंती आहे यानंतर होणारा सामना तुमचा असेल तर त्यामुळे माईकशी संपर्क साधायचा आहे किंवा कप्तानशी कोऑर्डिनेट करायचं आहे. बालउद्यान पॅन्थर्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. या चेंडूमध्ये कदाचित पाकिस्तान टीमची आठवण झालेली आहे. तू मे बॉल दोघांच्या मध्ये. डॉट है का डॉट है. डॉट तू सामने देख ना. बता रही नहीं अभी 2 बोल सकते हो. सुंदर असा पुन्हा एकदा टोलावलेला षटकाराच्या दिशेने 6 धावांची भर होते ते आपल्या संघामध्ये. रोहन 11
आपल्या संघासाठी 6 धावा ऍड करतायत आणि इथे संघाला विजयी करून दिलेलं आहे. रोहन चौधरी संघाचे ओनर यांनी षटकार मारून संघाला विजय करून दिलेला आहे. यानंतर होणारा सामना बालुद्या पॅन्थर्स यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. उर्वी 27 संघासाठी आव्हान दिलंय फलंदाजीला. चला टॉस झालाय आणि आता लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. चला बाल उद्यान पॅन्थर्स सर्व प्लेयर्स ग्राउंड मध्ये यायचे लवकरात लवकर फिल्डिंग साठी.